कारंजाच्या प्रसिद्ध अशा शरद व्याख्यानमालेमध्ये आज मी चोखंदळ अशा श्रोत्यांसमोर उभा आहे। सर्वप्रथम मी नृसिंह सरस्वती गुरु महाराज यांना भावपूर्ण असा दंडवत करतो। आशिषने आत्ताच सांगितलं, 1984ला मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करत होतो। त्या संघटनेतल्या माझ्या सहकाऱ्यांनी वरिष्ठांनी मला सांगितलं की आता 4ही जिल्ह्यांमध्ये, तेव्हा आपला हा वाशिम जिल्हा वेगळा झालेला नव्हता, 4ही जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी परिषदेचं काम वाढवायचं। माझ्या कुटुंबामध्ये जसं अनेक ठिकाणी म्हटलं जाते की कोणी फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर असतो, त्यांच्या पिढीतला तो पहिला उद्योजक असतो, कोणी फर्स्ट जनरेशन डॉक्टर असतो, त्यांच्या पिढीतला तो पहिला डॉक्टर असतो। तसा मी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि या सगळ्या विचारधारेचा पहिला फर्स्ट जनरेशन संघवाला हो मी। माझ्या घरामध्ये कधी संघ नव्हता, माझ्या घरात कधी विद्यार्थी परिषद नव्हती म्हणजे कोण होतं हे तुम्ही जाणून घ्या। त्याच्यामुळे माझा या विचाराशी 1984ला संबंध आला आणि या गावाशी संबंध आला। आज या व्याख्यानमालेमध्ये मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो। 68 वर्षांची परंपरा असलेल्या आणि मी जरी विज्ञानाचा विद्यार्थी असलो तरी विज्ञानासोबतच साहित्य, विज्ञानासोबतच इतिहास, विज्ञानासोबतच राष्ट्रीय विचार, विज्ञानासोबतच सामाजिक संवेदना, विज्ञानासोबतच शैक्षणिक परिवर्तन, या सगळ्या क्षेत्रांमध्ये आवड मला आहे। आणि म्हणून अशा व्याख्यानमालांचं काय महत्त्व आहे हे मला कळते। आणि म्हणून ज्यांनी कोणी 68 वर्षापूर्वी ही कल्पना मांडली आणि या शारदीय नवरात्रामध्ये जसा कोजागिरीच्या दुधाचा आनंद आहे, त्या अवीट अशा चवीचा आनंद आहे, तसं हे विचाराचं व्यासपीठ हे इथल्या सगळ्या मंडळींनी आज 68 वर्ष अविरत हे केवळ जपून नाही ठेवलं, तर ते नेहमी फुलवत नेलं। मी त्या सर्वांच्या प्रती, सर्व समाजाच्या प्रती ऋण व्यक्त करतो, कारण की ही सोपी गोष्ट नाही आहे। सातत्य हा भारतीय समाजाला, सातत्य नसणं हा भारतीय समाजाला लागलेला शाप आहे। आणि म्हणून एखाद्या गोष्टीमध्ये सातत्याने काही करत जाणं, आणि किती मोठी मोठी मंडळी 1988 साली या शरद व्याख्यानमालेचा उल्लेख मी स्वर्गीय रामभाऊ शेवाळकरांच्या तोंडून माझ्या व्हीएमबी महाविद्यालयामध्ये जेव्हा ते आले होते, विदर्भ महाविद्यालयामध्ये ज्याचा मी विद्यार्थी आहे, MSc करत असताना, त्यावेळेस त्यांच्या तोंडून या व्याख्यानमालेचा उल्लेख मी ऐकला। आणि मला प्रत्यक्ष रूपात ऑनलाईन जसं सांगितलं गेलं, मी होतोच 2020मध्ये। आणि म्हणून माझ्यासारख्या त्या अर्थाने नवख्या अपरिचित माणसाला बोलवण्याचं धाडस ज्यांनी केलं या व्याख्यानमालेत, त्यांचं पहिल्यांदा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी खूप धाडस दाखवलं की मी काही तसा फेमस माणूस नाही आहे। आणि तुम्ही जर का मागची सगळी जर याही व्याख्यानमालेतली नावं पाहिली तर ती महाराष्ट्र दुमदुमून टाकणारी नावं आहेत। आणि मी आपला ज्याला म्हणता येईल की तसा अपरिचित, पण तेही तुम्ही धाडस दाखवलं, त्याबद्दल आयोजकांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। या कामामध्ये खऱ्या अर्थाने मला ज्यांनी खूप प्रोत्साहित केलं असे डॉक्टर शार्दूल डोणगावकर, सुशील देशपांडे, अजय कांत आणि डॉक्टर मिसाळ सर, त्यांनी मला याच्यामध्ये येण्यासंबंधीची एका अर्थाने प्रेरणा म्हणा एक संधी दिली। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट
जसा माझा संबंध गुरुमंदिराशी आहे तसा संबंध माझा आशिष तांबोळकरांच्या घराशी आहे. मी जेव्हा 1984ला इथल्या जुन्या ST स्टँडवर उतरलो आणि मला विद्यार्थी परिषदेचं काम वाढवण्यासाठी म्हणून पाठवलं होतं, तो दिवस मला आठवतो. आणि या सगळ्या जुन्या शहरातल्या आपल्या गल्लीबोळातून मी आशिषचं नाव घेत आणि तो चिठ्ठीचा कागद मला दिला होता ते घेत मी फिरत होता, हा कुठं आहे, हा कुठं आहे, हा कुठं आहे. आणि मग हा मला संघाची शाखा सायम शाखा जी असते ती लावताना मला तिथं दिसला, मुलांना घेत खेळ करताना. आणि माझ्या अतिशय पडत्या काळामध्ये, माझ्या अतिशय सुखदुःखामध्ये आशिष आणि त्याचं कुटुंब आणि प्रामुख्याने त्यांचे वडील आणि आईचं दुःखद निधन इतक्यातच झालं. मला अतिशय ज्याला म्हणता येईल की जवळचा आणि या कुटुंबाने माझ्यावर पुत्रवत प्रेम केलं अशा या आशिषबद्दलही आज इथं उल्लेख करणं मला असं वाटतं की माझं कर्तव्य आहे. आणि आज आपण सगळेजणं आज या व्याख्यानमालेच्या रूपानं या व्याख्यानमालेचे सर्व पदाधिकारी आणि या सर्वांना माझे मी धन्यवाद देतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो. श्रोतेहो, माणूस हा केवळ 2 वेळचं जेवण करण्यासाठी हा जन्माला आलेला नाही आहे. त्यामुळे आपली सांस्कृतिक परंपरा, आपली आध्यात्मिक परंपरा आणि या दोन्हींच्या आधारावर जी आपल्याला कर्तव्य सांगितल्या गेलेली आहेत त्या कर्तव्यांचा परिचय करून घेणं आणि त्या असलेल्या कर्तव्यांच्या माध्यमातून आपल्याला काय योगदान देता येतं याचा बोध करून घेणं हा या भूमीचा स्वभाव आहे, हा या मातीचा स्वभाव आहे. हे या मातीने शिकवलं आहे. आणि म्हणून आम्ही जेव्हा सामाजिक विषयामध्ये, शैक्षणिक विषयामध्ये आणि प्रामुख्याने इतिहासामध्ये जेव्हा डोकावतो तर या भारतभूमीचे उपकार, या भारतभूमीचे उपकार, या राष्ट्राचे उपकार किती अनंत आहे याचा आपल्याला क्षणोक्षणी पावलोपावली आपल्याला भास होत जातो. भास म्हणणे मी थोडंसं कमी याचं समजतो, ती अनुभूती आपल्याला होत जाते. आणि म्हणून आजचा माझा जो विषय आहे सरदार पटेल, 1 नेशन 1 लीडर. कल्पना करा, भारत देश स्वतंत्र होतो आहे आणि या भारत देश स्वतंत्र होत असताना इंग्रजांच्या चाली चालू आहेत. शेवटपर्यंत इंग्रज 1942 साली इंग्रजांनी मन बनवलं की आता हा देश आमच्याच्याने हाताळणं शक्य नाही आहे, आता या देशाला या देशांच्याच नागरिकांकडे सोपवावं लागेल. 1942 ते 1947 या 5 वर्षातला कालावधी जर आम्ही अभ्यासला असं लक्षात येतं की ब्रिटिशांच्या डोक्यामध्ये हा अखंड भारत देणं नव्हतंच. आणि एक लक्षात येईल, आपल्याला फक्त फाळणीचं चित्र डोळ्यासमोर येतं की तो कंदाहारपासूनचा, अफगाणिस्तानपासूनचा ते इकडे काय म्हणू आपण त्याला बांगलादेशपर्यंतचा आपला भारत, त्याच्या यादीचं जर पाहिलं तर ब्रह्मदेशापर्यंत पसरलेला आपला आर्यव्रत ज्याला म्हणतो आपण, असा हा आपल्याला प्रिय असलेला भारत खंडित करण्याचं स्वप्न त्यांचं तर जुनंच होतं ब्रिटिशांचं. ते त्यांनी आकाराला आणण्यासाठी म्हणून खूप काही गोष्टी केल्या, पण आपलं नेमकं लक्ष नाही का जास्तीत जास्त या फाळणीकडे जाते. पण आपण हे विसरतो की फाळणीच्या बरोबरीनं या देशामध्ये ब्रिटिशांनी जे डोक्यात पेरलं होतं की तुम्ही भारताचे अंग नाही आहात, तुम्ही भारतापासून वेगळे राहून एक वेगळ्या राष्ट्राची मागणी करू शकता, असे 562 संस्थानं होते. त्याला आम्ही राजे रजवाड्यांचं संस्थान म्हणतो. असे थोडे थडके नाही, 562 होते. आणि या सगळ्यांना विलिनीकरण करून घेणं, त्यांना भारताचा अविभाज्य भाग बनवणं, या भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये, म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल असं की भारत पारतंत्र्यात होता तर तो किती टक्के भारत पारतंत्र्यात होता? माझ्या विज्ञानाच्या दृष्टीनं तो 67% भारत पारतंत्र्यात होता. 33% भारत ह्या राजा रजवाड्यांच्याच रूलखाली होता, जो कधीही ब्रिटिशांच्या रूलखाली नव्हता. आणि म्हणून या 562 संस्थांनी जर का म्हटलं असतं की आम्ही भारताचे
अंग होऊ इच्छित नाही. विचार करा तुम्ही, शेवटचं संस्थान, शेवटचं एका अर्थाने निजामाचं राज्य म्हणून त्या काळातलं तथाकथित हे शेवटचं होतं जे विलिनीकरण झालं आपल्या भारतामध्ये. जस्ट एक कल्पना करा, आज 2025 आहे आणि तुम्ही कल्पना करा की हैदराबाद विलीन झालं नसतं आणि हैदराबाद या भारताच्या भूमीवर एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून उभं राहिलं असतं 2025मध्ये, काय स्थिती राहिली असती तुम्ही विचार करा. विचार करा तुम्ही. आणि म्हणून असं म्हटलं जातं की जर का हे विलिनीकरण झालं नसतं तर भारतातल्या भारतात फिरायला तुम्हाला मला पासपोर्ट लागला असता, तुम्हाला मला व्हिसा लागला असता. पण या देशाला अखंड, या देशाला एकात्म आणि या देशाला एक मोठी परंपरा असलेल्या प्राचीन राष्ट्राशी जोडण्याचं काम जर कोणा एका माणसाने केलं होतं तर ते होते आपले सरदार वल्लभभाई पटेल, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल. आणि म्हणून या महामानवाचं जितकं म्हणून आपण स्मरण करू, जितकं म्हणून आपण यांच्याप्रती आपला कृतार्थ भाव ठेवू, तो तितका कमीच राहणार आहे. आजच्या वातावरणात तर त्यांचं प्रासंगिकत्व, रिलेव्हन्स हा अधिक वाढलेला आहे. नेतृत्व कधीकधी घराणेशाहीने मिळतो. नेतृत्व कधीकधी सिच्युएशनमधून, परिस्थिती निर्माण होते त्यातून तयार होतं. नेतृत्व कधीकधी पैशाच्या भरोशावरही उभं राहतं. पण सरदार पटेलांचं नेतृत्व हे मातीतून आणि गुणातून निर्माण झालेलं नेतृत्व होतं. हे पहिल्यांदा आपण अधोरेखित करावं. एक छोट्या करमसद नडियाद जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला 1875ला आणि म्हणून आजच्या या व्याख्यानमालेला एक चांगला रेलेव्हन्स पण आहे, एक चांगली पृष्ठभूमी पण आहे. सरदार पटेलांच्या जन्माचं हे 150वे वर्ष आहे आणि सरदार पटेलांच्या मृत्यूला 75 वर्ष 15 डिसेंबरला पूर्ण होणार आहेत. एका अर्थाने त्यांच्या जयंतीचं हे 150वं वर्ष आहे आणि त्यांच्या मृत्यूला 75 वर्ष पूर्ण होणार आहे. 15 डिसेंबर 1950ला त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि म्हणून आज आपण सगळेजण त्या पार्श्वभूमीवर सरदार पटेलांचं आपण स्मरण करतो आहे. आणि म्हणून एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा, मी इथं बसलेल्या सगळ्यांना आवाहन करणार आहे, सरदार पटेलांचं व्यक्तिमत्व या 1.25 तासामध्ये 1.5 तासामध्ये बंदिस्त करणं हा त्यांच्यावर अन्याय आहे. पण काही बाबतींमध्ये त्यांच्या कार्याचा उल्लेख करून मी जर का तुम्हाला त्यांच्या चरित्रामध्ये खोलवर जाण्यासाठी प्रेरित करू शकलो तर आजच्या व्याख्यानमालेचा काही उपयोग होईल असं मला वाटते. आणि म्हणून सरदार पटेल एक त्या काळातले काँग्रेसचे नेते, देश स्वतंत्र करायला निघालेला नेता. सरदार पटेल, नेहरू यांच्याबद्दलचे वादविवादाबद्दल तर आजकाल सोशल मीडियामधून बऱ्याच काही गोष्टी आपल्याला माहीत पडतात. सरदार पटेल आणि गांधी, टिंगल टवाळी करणारा, गांधीजींची टिंगल टवाळी करणारा वकील सरदार पटेल आणि गांधीजींना शरण गेलेले सरदार वल्लभभाई पटेल, हा जो सगळा प्रवास आहे. आणि या प्रवासामध्ये एक लक्षात ठेवा, कधी पण नेतृत्व कोणतं चांगलं, ज्याच्या विचारांची, ज्याच्या दिशांची आणि ज्याच्या कर्तृत्वाची सावली जितकी लांब पडेल तेवढा तो नेता मोठा, तेवढा तो नेता हृदयामध्ये. दुपारी 12च्या उन्हामध्ये सावलीच आखूड पडते, जवळजवळ पडतच नाही. पण सरदार वल्लभभाई पटेलांचं कॉन्ट्रीब्युशन, योगदान या भरतभूमीच्या केवळ संघर्षामध्ये नाही. जर कुणी मला म्हणेल की तुला कोणते सरदार वल्लभभाई पटेल आवडतात, जे इंग्लंडमध्ये गेले आणि बॅरिस्टर झाले ते, ज्यांनी अहमदाबादच्या बार काउन्सिलच्या क्लबमध्ये गांधीजींची टिंगल टवाळी करत एक ऐशोआरामाचं जगणारे होते ते, की ज्यांनी स्वातंत्र्य समरामध्ये
स्वातंत्र्याच्या संघर्षामध्ये उडी घेऊन बारडोलीचा सत्याग्रह असेल, अनेक सत्याग्रह असतील, शेतकऱ्यांचं नेतृत्व करणारे ते कोणते 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 सरदार वल्लभभाई पटेल तुला आवडतील असं मला जर कोणी विचारलं तर मी असं म्हणेल, मी जो काही अभ्यास केला 1945 ते 1950 बिफोर पार्टिशन तर डिक्लेअर झालं होतं की तुम्हाला देश देणार आहे, स्वतंत्र करायचं आहे. मनोमन लॉर्ड माउंटबॅटननी त्याची तारीख पण डिक्लेअर केली होती 15 ऑगस्ट 1947. जनतेला ती कमी माहीत होती, वरच्या वर्तुळामध्ये माहीत होती. कारण 1945 ते 1950 असा संक्रमण काळ आहे. हा जो ट्रान्झिशन पिरियड आहे की आम्ही स्वतंत्र झालो नाही, पण स्वातंत्र्याची चाहूल लागलेली आहे आणि लगेचच्या काही वर्षांमध्ये आम्हाला राष्ट्राची उभारणी करायची आहे. हा तो कालावधी आहे. आणि म्हणून जो म्हणून सार्वजनिक जीवनातला नेता आहे, जो शैक्षणिक क्षेत्रातला कार्यकर्ता आहे, जो राजकीय कार्यकर्ता आहे माझ्यासारखा, त्या सगळ्यांनी वेळ काढून सरदार पटेलांचं चरित्र हे आवर्जून वाचलं पाहिजे. कारण निर्णय कसे घ्यायचे, निर्णय तात्कालिक घ्यायचे की दूरगामी घ्यायचे, निर्णय करताना कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश करून निर्णय घ्यायचे, हे सगळं आपल्याला सरदार वल्लभभाई पटेलांचं चरित्र सांगते. गुजरातमध्ये पूर आला, मोठ्या प्रमाणावर शेती, आत्ता जसा कालच पॅकेज डिक्लेअर झालं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आदरणीय देवेंद्रजींनी त्याचं घोषणा केली. जमीन खरडून निघाली, पीक वाया गेलं. एवढं सगळं माहीत असतानाही ब्रिटिशांनी शेतसारा वाढवला, शेतावरचा कर वाढवला. याच्यामध्ये एक अस्वस्थता होती आणि या अस्वस्थतेच्या विरोधामध्ये जनजागरण करण्यासाठी अहमदाबादच्या वकील संघामध्ये, बार काउन्सिलमध्ये गांधीजी सभा घ्यायला आले. सरदार वल्लभभाई पटेल त्यावेळेसच्या प्रथेप्रमाणे जिल्हा स्तरावर होणाऱ्या वकिलीची जी परीक्षा आहे ती त्यांनी पास केली होती आणि इंग्लंडला पुढचं शिक्षण बॅरिस्टरचं घेण्यासाठी म्हणून ते उत्सुक होते. इंग्लंडहून परत आले. त्यांचा जो दबदबा होता, आजच्या भाषेत बोलायचं म्हणजे क्रिमिनल केसेसमध्ये त्यांचा दबदबा होता. सिव्हिल केसेस ते घेतच नव्हते. डकैत, चोऱ्या, खून, बलात्कार, ज्या काही गोष्टी असतील क्रिमिनलमध्ये येणाऱ्या, त्याचे ते वकील होते. आणि त्यांचा दरारा हा फक्त जे त्यांच्याकडे येणारे होते त्यांच्यामध्ये नव्हता, जजेसमध्ये पण होता. एका ठिकाणी असा उल्लेख आहे, दुर्गादास नावाचे एक लेखक आहे, त्यांनी लिहून ठेवलेला आहे की ते जेव्हा उभे राहायचे तर जजेसवरच दबाव असायचा. आणि एक जज असा होता की त्यांनी म्हटलं की मला ट्रान्सफर करून द्या तुम्ही, कारण जिथं सरदार पटेल वकील आहेत त्या कोर्टामध्ये मी जज म्हणून काम नाही करू शकत. इंग्रजांनी त्यांची ट्रान्सफर केली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की दुसऱ्या ठिकाणी ते गेले, सरदार वल्लभभाई पटेल जिथे त्यांची बदली झाली होती तिथेही काही केसेससाठी गेले. त्यांनी पुन्हा अर्ज केला की इथेही मला ठेवू नका, दुसरीकडे घेऊन चला. म्हणजे केवळ अशिलांमध्येच दबदबा नाही तर जजेसमध्ये पण त्यांचा दबदबा होता, असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आणि एक दिवस गांधी त्यांच्या बार काउन्सिलमध्ये, त्या बार क्लबमध्ये, वकिलांच्या संघामध्ये अवेअरनेससाठी, जनजागरण सभेसाठी आले. आणि हे पत्ते खेळून राहिलेले आहेत. मधल्या वेळामध्ये तुम्ही डोळ्यासमोर चित्र आणा. आणि एक त्यांचा सहकारी म्हणतो आहे, अरे ते गांधीजी आले आहेत, त्यांना ऐकायला गेलं पाहिजे आपण. सरदार वल्लभभाई पटेल म्हणतात उपहासाने, हा एक असा फकीर आहे की ज्याला असं वाटते की अहिंसा आणि संडास साफ केल्याने या देशाला स्वातंत्र्य मिळणार आहे. अशी भलावण करणारे गांधीजींची दुसऱ्या वेळेस गांधीजी जेव्हा येतात त्याच क्लबमध्ये, आणि गांधीजी सांगतात की कशा पद्धतीने
स्वातंत्र्याची चळवळ ही आवश्यक आहे, का म्हणून आवश्यक आहे, आणि त्या भाषणाचा त्यांच्यावर परिणाम होतो. आणि गांधीजी आव्हान करतात की मला या सत्याग्रहासाठी एक नेता पाहिजे जो याच मातीतला असेल. या शेतकऱ्यांच्या सत्याग्रहाचं, बारडोलीच्या सत्याग्रहाचं कोण नेतृत्व करणार? मग सरदार पटेल विचारपूर्वक उभे राहतात आणि तो त्यांच्या जीवनातला वकिली पेशाचा, वकिली व्यवसायाचा शेवटचा दिवस. त्या दिवसानंतर त्यांनी कधीही प्रॅक्टिस केली नाही. ते स्वातंत्र्य चळवळीत गेले. मला आपल्याला सांगायचं आहे की हा जो 1945 ते 50 या दरम्यानचे जे निर्णय आहेत, लक्षात घ्या तुम्ही. पार्टिशनच्या संदर्भातली चर्चा चालू आहे. बॅरिस्टर जिना ज्यांना पाकिस्तान पाहिजे होता, बॅरिस्टर जिनांच्या काही अटी आहेत. पहिल्या अटी आहेत की आम्हाला पहिले म्हणजे फाळणीच्या आधी त्यांनी सांगितलं की मुस्लिमांसाठी वेगळे मतदारसंघ पाहिजे. पहा तुम्ही सगळ्या गोष्टी, प्रत्येक गोष्टीचा नीट सारासार विचार करून खूप दूर काँग्रेसच्या त्यावेळेसच्या नेतृत्वामध्ये अनेक कंटेम्पररी समकालीन लेखकांनी जे लिहून ठेवलेलं आहे त्यात म्हटलं गेलेलं आहे की पंडित जवाहरलाल नेहरूंनाही जेवढी राष्ट्रीय प्रश्नांविषयीची स्पष्टता नव्हती, जेवढी गांधीजींनाही नव्हती, ड्यू रिस्पेक्ट फॉर गांधीजींबद्दल आदर व्यक्त करत, हे अनेकांनी लिहून दिलेलं, लिहून पाहिलेलं. तुम्ही पहा, आत्ता ती वेब सिरीज आली आहे फ्रीडम ॲट मिडनाईट. या सगळ्या गोष्टींमध्ये बॅलन्स अतिशय परखड अशा पद्धतीचं जर का कुणी इतिहासाच्या पानांमध्ये भारताच्या बाजूनी, भारताच्या इतिहासाच्या बाजूनी, भारताच्या बाजूनी कुणी एका माणसाने डोळ्यात तेल घालून जर निर्णय केले असतील तर त्यांचं नाव आहे सरदार वल्लभभाई पटेल. उदाहरण सांगतो. वाटाघाटी सुरू झाल्या, आम्ही आता वेगळे होणार. लॉर्ड माउंटबॅटननी एक समिती बसवली का पाकिस्तान जर वेगळा होऊन राहिलेला आहे तर पाकिस्तानला काय काय मिळालं पाहिजे भारतातून अलग होताना. त्यात एक विषय आला की भारताकडे तेव्हा रिझर्व्ह फंड ज्याला म्हणतो आपल्या त्यावेळेसच्या बँकेमध्ये, भारत सरकारकडे 1946 साली 200 कोटी रुपये त्या बँकेमध्ये शिल्लक, जी राष्ट्राची संपत्ती आहे. मोहम्मद अली जिनांनी म्हटलं की आम्हाला याच्यातले 50% पाहिजे, कारण आम्ही अलग होऊन राहिलेलो आहे. आम्हाला यातले 100 कोटी पाहिजे, कारण आम्हालाही देश चालवायचा आहे. क्षणाचाही विलंब नव्हता. तत्क्षण एका मिनिटात सांगितलं सरदार वल्लभभाई पटेलांनी. का म्हणून म्हणतो मी वन नेशन वन लीडर. सरदार वल्लभभाई पटेलांनी म्हटलं, हो तुम्ही आमच्यापासून वेगळे होता त्या म्हणजे तुमचा किती भूभाग आहे? तुमचा 20% भूभाग गेलेला आहे ना, आमची 20% जनता गेलेली आहे. तुम्हाला वाटा मिळेल फक्त 20%, 50% नाही. त्या 200 कोटीमध्ये तुमचा सहभाग किती? 40 कोटीचा, याच्या उपर नाही. हिशोब करताना देश समोर ठेवणं, राष्ट्र समोर ठेवणं, राष्ट्राचं हित समोर करणं भावनिक होऊन चालणार नाही. बॅरिस्टर जिनांसारखा विद्वान वकील एका सेकंदात चूप झाला. काय सांगितलं? तुमची भौगोलिक भूमी किती? एकूण भूमीच्या 20%. तुमची जनसंख्या किती? एकूण लोकसंख्येच्या 20%. वाटा किती? फक्त 20%. याच्यापुढे जास्त बोलायचं नाही. हे आहेत सरदार वल्लभभाई पटेल. गांधीजींनी मध्यस्थी केली. आता गांधीजींच्या बाबतीत काही बाबतींमध्ये माझे अनेक मतभेद आहेत. ते काय आहेत काही नाही त्याची आज चर्चा करायची गरज नाही. पण मी जर इथं उभा आहे आणि मी कोण आहे हे म्हटल्यानंतर गांधीजींच्या बाबतीत माझे काय मतभेद असू शकतात त्याची कल्पना तुम्हाला येऊन जाईल. पण गांधीजी एका कोपऱ्यामध्ये, एका याच्यामध्ये प्रचंड नाराजीचा विषय अनेकांना आहेत, मलाही आहे. पण काही गोष्टी या गांधीजींच्या मान्यच कराव्या लागतील. आणि गांधीजींच्या बाबतीत काही गोष्टी आपल्याला अधोरेखित करून मान्य करावं लागतील. त्याचा आज मी उल्लेख इथे करत नाही.
पण त्या गांधींनी मग नेहरूंना मधात टाकून सांगितलं की नाही, पाकिस्तानला 75 कोटी रुपये द्या, 75 कोटी रुपये द्या आणि 20 कोटी रुपये तत्काळ द्या. नाव हिअर स्टार्ट्स अगेन सायकोलॉजी ऑफ सरदार पटेल. व्हॉट इज द साईक ऑफ सरदार पटेल? काय त्यांची मानसिकता होती ॲट दॅट टाईम? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, का म्हणून आपण ही घाई करतोय? आमची हिशोब पूर्ण व्हायचा आहे, सगळ्या गोष्टी पूर्ण व्हायच्या आहे, आणि तुम्ही आम्हाला म्हणताय की आत्ता ज्यांना 75 कोटी द्या. नो, जर त्याच्यात कुणीतरी बार लावला असेल, त्याला जर कोणी थोडंसं थांबवलं असेल, तर ते होते सरदार वल्लभभाई पटेल. कारण त्यांना पाकिस्तानची मानसिकता माहीत होती, जिनाची मानसिकता माहीत होती. कारण की हा जिना चुपचाप नाही बसणार आहे, याला 75 कोटी दिल्याबरोबर अजून काही मागण्या येणार आहेत, आणि हा नुसता मागण्यास करत जाणार आहे, हा जबाबदारीचं एकही वर्तन करणार नाही. म्हणून त्यांनी ते पूर्णपणे 75 कोटी जे आहेत ते कोल्ड स्टोरेजमध्ये टाकून दिले. द्यायचे तर आहे, नाही तर म्हटले नाही, पण दिलेही नाही. मग तुम्हाला माहिती आहे, प्रसिद्ध उपोषण बिर्ला भवनमध्ये गांधीजींनी सुरू करून टाकलं की का म्हणून सरदार पटेल अडवतात आहे, त्यांनी ते 75 कोटी लगेच दिले पाहिजे. आणि म्हणून सावरकरांचं मोपल्याच्या बंडनंतरचं एक पुस्तक आहे 55 कोटींचं संदर्भातलं, तुम्ही पाहून घ्या ते पुस्तक कधी पण, आपल्याला लक्षात येईल. 20 कोटी रुपये पहिले देऊन दिले, 55 कोटी रुपये थांबवले सरदार पटेलांनी, आणि मग गांधीजींनी उपोषण सुरू केलं. तिथं पहिला मतभेदाची ठिणगी जी पडलेली आहे गांधीजी आणि सरदार वल्लभभाई पटेलांमध्ये, ते आहे ते 55 कोटी रुपये. त्या काळातले आज किती असतील ते तुम्ही पाहून घ्या. सरदार वल्लभभाई पटेलांचं म्हणणं होतं की तो जो सरहद्द प्रांत आहे, जिथे सरहद्द गांधी आम्ही म्हणतो, ते पठाण आमच्याशी लॉयल होते. 46 मध्ये आणि स्वातंत्र्यानंतरही मोठ्या प्रमाणावर हल्ले पाकिस्तानमधल्या कराची, बलूच या सगळ्या लाहोर या प्रांतातल्या हिंदूंवर झाले. मोठ्या प्रमाणावर कत्तली झाल्या. नेसत्या कपड्यानिशी सगळ्यांना लाहोर सोडावं लागलं, काबूल सोडावं लागलं, कराची सोडावं लागलं. यांच्यावरचे जोपर्यंत हल्ले थांबत नाही तोपर्यंत हे 55 कोटी मी देणार नाही, अशा पद्धतीची भाषा करणारा एकमेव राष्ट्रभक्त सरदार वल्लभभाई पटेल. याला म्हणतात डिप्लोमसी. राखून का ठेवलं? कारण की त्यांची फितरत, त्यांचं काय म्हणणं होतं ते माहीत होतं यांना, हे कसे वागणार आहेत. आणि म्हणून सरदार वल्लभभाई पटेल, वन नेशन वन लीडर. कारण की या 562 संस्थानांना एकत्र करण्याचं काम, 90% काम हे प्रेमाने झालं, 10% काम हे सामदाम दंडभेदानी झालं. त्यामध्ये भोपाळ, जुनागड, हैदराबाद ही संस्थानं अशी होती की ही मानायलाच तयार नव्हती. लॉर्ड माउंटबॅटन त्यांना एकदा भेटले. त्यांनी विचारलं की, पटेल म्हणायचे की ही जी भारत मातेची टोकरी आहे याच्यामध्ये ते 562 फळं मी पाहू इच्छितो. गमतीत त्यांनी विचारलं, क्यों सरदार, अब आपकी फलों की टोकरी कैसी दिख रही है? त्यांनी सांगितलं की सगळे फळं आले, पण 3 फळं अजून आले नाही आहे. भोपाळ, जुनागड आणि हैदराबाद. हैदराबादचा निजामाचा एक प्रकारे वकील, स्वीय सहाय्यक रिझवी म्हणून होता. तो रिझवी त्यांना भेटायला आला. हे तेव्हा गृहमंत्री होते. आणि त्यांनी खूप हैदराबादच्या नवाबाला पत्रव्यवहार केला, भेटायला बोलवलं, सगळं सांगितलं की तुम्ही विलिनीकरण करा. द लास्ट ज्याला म्हणता येईल की एक स्टेट त्यावेळेस राहून गेलं होतं, ते शेवटी सैन्य घुसवावं लागलं. स्वतंत्र भारतामध्ये आपल्याच भारतातल्या एका भागामध्ये सैन्य घुसवावं लागलं आणि ते हैदराबाद संस्थान विलिनीकरण करावं लागलं. आणि मेक लक्षात घ्या, ज्या दिवशी सैन्य घुसवलं त्या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू विदेशात होते. समझने वालों को? तो रिझवी आला. रिझवी म्हणतोय देशाच्या गृहमंत्र्यासमोर
तुमची खूप जास्ती चालू आहे, आमच्यावर फोर्सफुली तुम्ही वागून राहिलेले आहात, हे तुम्हाला शोभा देत नाही. आणि आम्ही आमच्याकडे येऊ, आमच्याकडे ठेवू, आम्ही असे आम्ही तसे, ज्याला हिंदीमध्ये शेखी बगारना म्हणतात ते चालू, आत्मप्रौढी चालू. बोलता बोलता तो रिझवी म्हणाला, पटेल साहब आपको मालूम है हैदराबाद में 1,40,00,000 हिंदू है, और आप अगर हमारे इधर आंख उठाकर भी देखेंगे, हमारा क्या होगा तो होगा, लेकिन वो 1,40,00,000 हिंदुओं का क्या होगा इसका कभी आपने विचार किया है? तो रिझवी सांगून राहिला. सरदार पटेल एकदम शांत आहेत. तो बोलण्यावर बोलणं चालू आहे, त्याचं बोलूनच राहिले. तो थांबल्यानंतर त्यांनी म्हटलं की जर का हैदराबाद संस्थान आम्हाला ताब्यात घेताना तू आम्हाला भीती दाखवतो आहे की 1,40,00,000 हिंदूंचं पुढचं भविष्य काय, तर रिझवी जेव्हा त्या 1,40,00,000 हिंदूंवर काही आपत्ती येणार असेल तर हा देशाचा गृहमंत्री तेव्हा काय करणार, काय करत असेल याचा विचार तू केला आहे का? जब वो 1,40,00,000 हिंदुओं पर विपदा आएगी, उनके अस्तित्व पर संघर्ष और संकट मंडराएगा, तब हम क्या कर रहे होंगे इसका आपको कोई अंदेशा है? एका मिनिटात रिझवीची हे होते सरदार वल्लभभाई पटेल. आणि म्हणून स्वातंत्र्यानंतर कलकत्त्याला सभा झाली. प्रसिद्ध भाषण आहे, आजही यूट्यूबवर उपलब्ध आहे. काय म्हणतात सरदार वल्लभभाई पटेल? आमच्या देशामध्ये, म्हणजे त्यावेळेचा आकडा आहे, आमच्या देशामध्ये आजही 4 ते 5 कोटी मुसलमान आहेत. ते आमचे आहेत. आम्ही त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही आता गेले नाही ना तिकडे पाकिस्तानमध्ये, कारण हे वाक्य माझं नाही आहे, हे स्वतः सरदार वल्लभभाई पटेलांचं ओरिजिनल भाषण आहे. ते आजही यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध आहे, ते कृपया तुम्ही ऐका. ते असं म्हणतात की मला फार आश्चर्य वाटते की आज जे देशात 4-5 कोटी मुसलमान आहेत, हे 4-5 कोटी मुसलमान आम्हाला पाकिस्तान पाहिजे म्हणून त्यावेळेस पुढे होते, पुढाकार घेऊन पुढे चालले होते. आणि आज असं काय घडलं की ते इथेच आहेत आणि आता अल्पसंख्याकांच्या हक्काची भाषा बोलून राहिले. मग कुणी सरदार वल्लभभाई पटेलांना हिंदूंची बाजू घेणारा काँग्रेसमधला टॉलेस्ट लीडर, अतिशय उंचीचा लीडर म्हणून जर कुणी म्हणत असेल तर त्याच्यावर चर्चा होण्याचं काही कारणच नाही. कुणी म्हणालाच नको की खरोखर सरदार वल्लभभाई पटेल हिंदूंच्या बाजू घेणारे होते का? तर नक्कीच होते, नक्कीच होते. जुनागडचा नवाब, हा जुनागडचा नवाब काय सांगत होता? त्याच्याकडे 20% मुस्लिम, 80% हिंदू जुनागड संस्थानामध्ये. त्यांनी जिनाला पत्र लिहिलं की आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहे, स्वातंत्र्यानंतर आम्ही तुमच्यासोबत राहू. एक क्षणाचाही विलंब न लावता, एका क्षणाचाही विलंब न लावता सरदार वल्लभभाई पटेल रातोरात जुनागडमध्ये पोहोचले. जुनागडमध्ये त्यांनी मोठी आमसभा केली आणि विचारलं, माझा तुमच्यावर दबाव नाही, तुम्ही मला सांगा. जुनागडच्या सगळ्या रियासतमधल्या त्या संस्थानामधल्या लोकांना म्हटलं कुणाला पाकिस्तानात जायचं आहे आणि कुणाला हिंदुस्थानात राहायचं आहे. जनमत घेतलं. 80 ते 82% लोकांनी हात वर केले की आम्हाला हिंदुस्थानात राहायचं आहे. एक सेकंद नाही लावला, नवाबाकडे ढुंकून पाहिलंही नाही, त्याला कोणतं लोणी लावलं नाही, त्याच्या कोणता अर्ज फाटाही केला नाही. एका मिनिटात डिक्लेअर करून टाकलं
की जुनागडचं विलिनीकरण हे भारतात होऊन गेलं आहे. काही लिखापडी नाही आणि कोणता काही संदेश नाही आणि कोणता होकार नाही रुकार नाही. जेव्हा मातृभूमीचा विषय येणार आहे, जेव्हा या देशाच्या मातीचा विषय येणार आहे, जेव्हा या देशाच्या एकात्मतेचा विचार येणार आहे, जेव्हा या देशातल्या बहुसंख्य समाजाच्या हिताचा विचार येणार आहे, त्यावेळेस कोणती दुविधा, कुठलीच दुविधा नाही. या भारत मातेच्या चरणी आपण आपलं आयुष्य वेचलेलं आहे आणि त्या वेचण्याचा उद्देश काय आहे तो त्या कृतीतून दिसला. जुनागड आपल्यामध्ये विलिनीकरण झालं. हे आहेत सरदार पटेल, वन नेशन वन लीडर. कुणामध्ये हे सामर्थ्य नव्हतं त्या काळात. एक राष्ट्र, एक जन, एक नेता, ही त्रिसूत्री आपल्याला जी दिली आहे. आणि म्हणून मी असं म्हणत असतो, मी पण माझ्या घरी अजून लावलेला नाही, पण हे व्याख्यान झाल्यानंतर मी सरदार वल्लभभाई पटेलांचा फोटो माझ्या ड्रॉइंग हॉलमध्ये लावणार आहे. ही जी नवी पिढी बसलेली आहे, मी या सगळ्यांचं अभिनंदन करतो की आज वाचन संस्कृती, ऐकण्याची संस्कृती बंद होत असताना, त्याला कुठलाही प्रतिसाद मिळत नसताना, हा भरभरून तुम्ही सगळेजण इथे श्रोते उपस्थित आहे, तुमचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण की अशा विषयांवर तुम्हाला काही ऐकावं वाटते, ही आज काळाची गरज आहे. आज त्या फोटोंवर खूप धूळ जमा झाली आहे. हे फोटो कुणाचे आहेत? हे आहेत सरदार वल्लभभाई पटेलांचे, हे आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे, हे आहे नेताजी सुभाषचंद्र बोसांचे, हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, हे आहे महात्मा गांधींचे. हे सगळ्या फोटोंवर जमा झालेली धूळ अशा व्याख्यानमालेतून दूर होणार आहे असा मला विश्वास आहे. हा मला विश्वास आहे. या नव्या पिढीला सरदार वल्लभभाई पटेल इन टोटॅलिटी कळले पाहिजे. किती कर्तव्यपरायणता असली पाहिजे. सरदार वल्लभभाई पटेल, त्यांची पत्नी या आजारी होत्या. त्यांना घेऊन आजच्या आपल्या कामा इस्पितळ जे आहे मुंबईचं, तिथे ते आले. बायकोची पूर्ण तपासणी केली तर त्यांना एक ट्यूमर दिसला डॉक्टरला. तो ट्यूमर काढायचा म्हणून ठरलं. बिघडलेली त्यांची प्रकृती हळूहळू 2-5 दिवसामध्ये दुरुस्त झाली. चांगली ज्याला म्हणता येईल की तब्येत व्हायला लागली. आणि तेवढ्यात त्यांना एक टार मिळाली. त्यांनी ज्या, आणि हे त्यांच्या वयाच्या 31व्या वर्षीची गोष्ट आहे, 31st त्याला म्हणता येईल की 31वं वर्ष त्यांचं वयाचं होतं. आणि त्यांना हातात तार मिळाली. या हातात तार मिळाल्यानंतर त्यांनी बायकोला विचारलं, तुझी प्रकृती होऊन राहिली आहे नीट, अजून थोडेसे दिवस ऑपरेशनला बाकी आहे. तेवढ्यात ज्या अशिलाचं मी वकीलपत्र घेतलं आहे, त्याची जर मी तिथं पैरवी केली नाही, मी त्याच्या बाजूने जर उभा राहिलो नाही तर कदाचित त्याला फाशीची शिक्षा होईल. म्हणून ते त्याचं वकीलपत्र घेऊन अहमदाबादला आले, त्याच्यासाठीची केस लढून राहिले. आणि जेव्हा क्रॉस एक्झामिनेशन आणि हे सगळं आटोपल्यानंतर ज्याला म्हणता येईल की आर्ग्युमेंटला सुरुवात केली, तेवढ्यात तो बेलीफ आला, कोर्टातला माणूस, आणि त्यांना एक हातात कागद दिला. तो त्यांनी वाचला, खिशात ठेवला. आपलं पूर्णपणे ज्याला म्हणता येईल की एक त्या आपल्या अशिलासाठीचं आपलं एक बाजू भक्कमपणे त्यांनी मांडली. कोर्टाने त्या अशिलाला त्या आधीच्या झालेल्या ह्याच्यातून शिक्षेतून सुटका केली आणि त्याला निर्दोष सोडला. आणि त्याच्यानंतर मग ते सगळेजण आले की मग तुम्हाला जी चिठ्ठी मिळाली ती काय आहे? कर्तव्यपरायणता काय असते? चिठ्ठी मिळाली होती की त्यांच्या पत्नीचं दुर्दैवी निधन झालं. वय आहे 31. मणिबेन पटेल त्यांची मुलगी होती, त्यांच्याकडून हा त्यांचाही व्हिडिओ आहे. मणिबेन पटेल त्यांची कन्या होती, आजही त्यांचे व्हिडिओज आहेत. हा प्रसंग जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा डोळ्यातून पाणी येते. हे तर स्वाभाविक आहे. पण एक आठवण नक्की होते की कुणाला तरी आपण शब्द दिला आहे, कुणाची तरी आम्ही आशा प्रज्वलित केलेली आहे, कुणासाठी तरी आम्ही देणं लागतो आहे. मग तो माणूस असो नाही तो भूमी असो. मग या प्रकारे, आणि हे त्यांचं म्हणजे उदाहरण सांगलं जाते की सरदार वल्लभभाई पटेलांची इच्छा होती की आपण विदेशात जाऊन शिक्षण घ्यावं.
त्यासाठी त्यांनी पैसे पण साठवले, तयारी पण झाली, आणि जो विजा आला त्या विजावर नाव होतं श्री व्ही पी पटेल. आता व्ही म्हणजे वल्लभदासही होते, वल्लभभाई होते, आणि व्ही म्हणजे विठ्ठलभाई पण होते, त्यांचे भाऊ जे होते ते. भावानी गमतीनं म्हटलं की हा विजा तर खरं माझ्या नावाचा आहे, मला खरं जायचं आहे. पण ती गंमत न समजता विठ्ठलभाई पटेलांनी स्वतःचं नाव, स्वतःला जाण्याचा बेत रहित केला आणि पहिल्यांदा आपल्या भावाला पाठवलं. कौटुंबिक मूल्य काय असतात, कसं मन राखायचं असते. आजकाल न्यूक्लिअर फॅमिलीज होत चालल्या, तिसरा सदस्य वाढला की कपाळावर आठ्या येतात. या अशा, आणि म्हणून आत्ता जे संघाचं शताब्दीचं वर्ष आहे त्याच्यामध्ये हे कुटुंब प्रबोधन आहे. अहो, सगळा समाज एक करायला आम्ही चाललो. कुटुंबात काय आहे? सरदार वल्लभभाई पटेल आपल्याला शिकवत चाललेले आहे कसं वागलं पाहिजे. माझ्या इच्छा आकांक्षांना मागे ठेवत भावानी गमतीत का होईना उल्लेख केला की मला खरं तर जायचं आहे, आणि सगळं त्यांनी ज्याला म्हणता येईल की बचत केलेले पैसे आपल्या भावाच्या विदेशाच्या शिक्षणासाठी स्वतःचं मन मार, नंतर तेही गेले. हा भाग वेगळा. म्हणून आजच्या याच्यामध्ये कर्तव्यपरायणता आपल्या अशिलासाठी आणि कुटुंबाप्रतीची आपली प्रतिबद्धता हेही शिकण्यासारखं आहे. आणि म्हणून मला काय त्याचं मस्त प्रॅक्टिस चालली होती, क्रिमिनलमधली प्रॅक्टिस होती, आणि त्यांनी जर हे ठरवलं असतं की मला काय त्याचं, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटलं असतं मला काय त्याचं. आता आपल्याला काय, आपल्याला तर काही देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढायचं नाही आहे, पण देशाचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी मात्र लढायचं आहे. अशा वेळेस माझी आपल्याला विनंती आहे, गोष्टी छोट्या छोट्या आहे. हा एवढा पाऊस पडला, अवेळी पाऊस. जेवढा पाऊस 5 महिन्यात पडतो, 4 महिन्यात पडतो, तो आता एका दिवशी पडायला लागलेला आहे, ढगफुटी व्हायला लागलेली आहे. हे कशाचं लक्षण आहे? आम्ही राष्ट्रीय कर्तव्य विसरलो, आणि ते राष्ट्रीय कर्तव्य आहे प्लास्टिकला तिलांजली. आता याचा सरदार पटेलांचा काय संबंध आहे? तुम्ही म्हणाल की बा विषय भरकटून राहिला का? अजिबात नाही. मी आपल्याला सांगू इच्छितो, कुटुंब जोपर्यंत एक जीव नाही, एक वाक्यता नाही, आणि कुटुंब म्हणजे मी, माझी बायको, माझे पोरं हे नाही. आज वेगवेगळ्या कारणाने आम्ही दूर दूर राहतो, नोकरीचं कारण असेल, व्यवसायाचं कारण असेल, पण राष्ट्र एक जर कुटुंब मानायचं असेल तर पहिले आमचं कुटुंब आम्ही नीट केलं पाहिजे, आणि त्याच्यामध्ये कौटुंबिक भावना, कौटुंबिक कर्तव्याची परायणता, आणि मग हळूहळू सामाजिक आणि राष्ट्रीय. जोपर्यंत मी तर फार जबाबदारीनं बोलतो, ही कुटुंबाची व्याख्या जोपर्यंत आम्ही करणार नाही, सरदार वल्लभभाई पटेल समजून घेताना आम्हाला त्रास होईल. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्या गोष्टी जे सांगतोय की ज्या गोष्टी दूरदृष्टीच्या आहे ते देण्याचं सामर्थ्य आमच्या कुटुंबामध्ये आहे. आमच्या मुलांशी आमचा संवाद आहे की नाही? आणि संवाद म्हणजे काय? जेवला काय, झोपला काय, उठला काय, कॉलेजला गेला काय, काय शिकवलं, आणि ट्युशनला कधी जाणार आहे. रिपीटेड वाक्य आहेत, ह्याच्या पलीकडे 7वं वाक्य आहे का पाहून घ्या. कधीतरी मायबापाने विचारलाय की बाबा रे, आज मी सरदार वल्लभभाई पटेलांबद्दलचं व्याख्यान वाचून आलो, तुला कुठेतरी लायब्ररीत पुस्तक मिळेल तर पहा बरं, मी पण वाचेल, तू पण वाच. हे ट्रान्समिशन ऑफ थॉट्स. जेव्हा तुम्ही म्हणतात की जबाबदार नागरिक म्हणून आमच्या काही भावना आहेत, हे बाळकडू कुठं मिळालं? कुटुंबामध्ये. आणि त्या कुटुंबात मिळालेल्या बाळकडूचा परिणाम काय झाला तुम्हाला पुढे सांगतो. देश स्वतंत्र झाला, फाळणी झाली, सगळं झालं. एक दिवस सरदार वल्लभभाई पटेल, आजकालसारखं काही नव्हतं, ते काय म्हणतात त्याला, टेक्नॉलॉजी वगैरे, टेलिफोन लागायला 10 घंटे लागायचे. मी माझ्या लहानपणी पाहिलं आहे, तुम्ही तुमच्या लहानपणी पाहिलं असेल की कुठे दुसऱ्या गावात जर फोन करावा लागत असेल तर बुक करावा लागत फोन.
मग तासनतास वाट पाहायला लागायची आपल्याला की कधी लागेल फोन, कधी लागेल. ट्रंक कॉल म्हणायचो आपण तेव्हा. तो ट्रंक कॉल लागायलाही खूप वेळ लागायचा, तासनतास. अशी कोणतीही टेक्नॉलॉजीची उपलब्धता नसताना सरदार वल्लभभाई पटेलांना असं कळलं की पाकिस्तान अंदमान निकोबारवर आक्रमण करताय, ते बेट आपल्या हातात घेत आहे. आता तुम्ही स्ट्रॅटेजिक लोकेशन लक्षात घ्या, जॉग्राफिकल लोकेशन लक्षात घ्या अंदमान निकोबारचं, आणि समजा ते अंदमान निकोबार पाकिस्तानच्या ताब्यात असतं तर चीन आणि पाकिस्तानच्या युतीने या भारतात काय हैदोस घातला असता याचा तुम्ही जरा विचार करा. आणि म्हणून या कुटुंबात मिळालेल्या संस्कारांची ताकद अशी होती की संकट जेव्हा येतं ते केवळ कुटुंबावर येत नाही, कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यावर येत नाही, ते सामाजिक विणेवर पण येतं, सोशल फॅब्रिकवर पण येतं. हे मानणारे सरदार वल्लभभाई पटेल असल्यामुळे त्यांच्या दूरदृष्टीने ताबडतोब फौजा पाठवल्या, आणि ताबडतोब फौजा पाठवून पहिला काही तास आधी ताबा अंदमान निकोबार बेटावर जर कुणी घेतला असेल तर ते दूरदृष्टीचे नेते होते सरदार वल्लभभाई पटेल, ज्यामुळे तुम्ही आम्ही आज सुखाचा श्वास घेऊ शकतो आहे. जिना बसले तडजोडीला. त्या काळामध्ये मोठे मोठे लॅबॉरेटरीज आपल्याजवळ होत्या, मिंट म्हणजे टाकसाळ आपल्याकडे होत्या, आपल्याकडे ज्याला म्हणता येईल की मोठे मोठे इस्पितळं होते, सगळं होतं. जिन्ना म्हणे आता याची विभागणी करा, आम्हाला पाहिजे. आता लोक म्हणे कसं काय, आता अर्ध हॉस्पिटल पाडून काय ते काही रावळपिंडीला नेणार आहे काय, कसं करायचं याचं. HM पटेल तुम्ही पहा, जुनी एक रिझर्व्ह बँकेच्या ज्या नोटा तुम्हाला सापडतील त्याच्यावर HM पटेलची एक सही होती. तर HM पटेल म्हणजे यांचे फायनान्स डिपार्टमेंटचे सेक्रेटरी आपल्या स्वतंत्र भारताचे. त्यांनी सांगितलं की हे नाही होऊ शकत, आता कसं करायचं याच्यात. ते म्हणले की ठीक आहे, जोपर्यंत तुमच्याकडे व्यवस्था नाही त्याचा तुम्ही वापर करू शकता. आता पटेलांना माहिती आहे एकदा फाळणी झाल्यावर याले कोण येऊ देणार आहे इकडे. पण त्यांनी म्हटलं की तुम्ही वापर करू शकता, पण त्यांनी दिले नाही, ना टाकसाळ दिली, ना काही दिली, ना काहीच नाही. त्यात बोलता बोलता जिन्ना असं म्हणून राहिलेले आहे की हे जे इंटेलिजन्स ब्युरो आहे IB, त्याचं पण विभाजन करा. ते IB अर्ध डिपार्टमेंट आम्हाला द्या, अर्ध तुमचं द्या. पटेलांचं वाक्य हृदयावर करून ठेवण्यासारखं आहे. सरदार वल्लभभाई पटेल म्हणतात आहे, देश का बंटवारा हो सकता है लेकिन देश के राज का बंटवारा नहीं होता. देशाची जी गुपितं आहेत ते कशी काय होणार आहे. आणि तुम्हाला हाऊस होती ना, तुमचा इंटेलिजन्स ब्युरो तुम्ही, आमचा काही घेणदेण नाही. एक ऑफिसर मिळणार नाही, अनेक त्याच्यातली कोणती टेक्नॉलॉजी मिळणार नाही, आणि त्यातलं एक फाईल मिळणार नाही. तुझं काम तू सुरू कर. याला म्हणतात हार्ड निगोशिएटर. कोण होते सरदार वल्लभभाई पटेल. जेव्हा एखादी देवाणघेवाणीची भाषा चालते तेव्हा आपल्या पदरात जास्तीत जास्त कसं पाडायचं. जेव्हा विषय राष्ट्राचा आहे, कुटुंबाचा आहे तर आपण 2 पैसे जास्त सोडून देऊ, पण जेव्हा देशाच्या अस्मितेचा विषय आहे तेव्हाचं वाक्य लक्षात ठेवा तुम्ही कि देश का बंटवारा हो सकता है लेकिन देश के राज का बंटवारा नहीं होता. आणि म्हणून सरदार वल्लभभाई पटेलांना स्मरण करताना ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. आज या देशामध्ये देशाचं ॲडमिनिस्ट्रेशन, अनेक व्यवसायिक किती असतील, कुटुंब चालवणारे आमच्या भगिनी आहेत, माता भगिनी आहेत. नवऱ्याने दिलेले असते 5,000 रुपये, याच्यातच किराणा, याच्यातच भाजी, याच्यातच दूध. तिला बिचारीला सर्कस करायची आहे. एक प्रकारचं तेही मॅनेजमेंटच आहे, तेही ॲडमिनिस्ट्रेशनच आहे. आज तुम्ही लक्षात घ्या की देशाचं ॲडमिनिस्ट्रेशन करायचं आहे, आणि देशाचं ॲडमिनिस्ट्रेशन करत असताना वेगवेगळे विभाग उभे करायचे आहेत. ते इमॅजिन करायचे आहेत की या देशाच्या समस्या काय असतील आणि त्या सोडवण्यासाठीचे विभाग कोणते असतील. सरदार वल्लभभाई पटेल लोहपुरुष हार टाकून दिला, विषय संपला असं म्हणून चालणार नाही. आणि म्हणून एक लक्षात ठेवा तुम्ही की या देशातली जी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम, प्रशासकीय यंत्रणा,
ज्या कोण्या एका माणसाच्या कल्पनेतून त्याला पाठिंबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, त्याला पाठिंबा श्यामाप्रसाद मुखर्जींनी दिला, अनेकांनी दिला, पण आयडिया ओरिजिनल कोणाची होती तर ती आमच्या सरदार वल्लभभाई पटेलांची होती. आणि म्हणून प्रशासकीय यंत्रणा असो, आणि मग या प्रशासकीय यंत्रणेमध्ये एक विभाग उघडला गेला जो आधी पण होता, तो म्हणजे फॉरेन अफेअर्स, विदेश नीती. आता तुम्हाला ऐकून खूप आश्चर्य वाटेल, चीननी आपल्यावर आक्रमण केलं 1962 साली. सरदार पटेलांचं निधन झालं 15 डिसेंबर 1950 साली. आणि या 15 डिसेंबर 1950च्या आधी 6 महिने ते पत्र आजही आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटकडे उपलब्ध आहे, दस्तावेजमधून, इतिहासाचं दस्तावेज म्हणून. कुणीही जायचं असेल तर ते पत्र, ऐतिहासिक पत्र वाचून घ्या. पंडित जवाहरलाल नेहरूंना म्हटलेलं आहे त्यांनी की चीनबद्दल तुमची जी भावना आहे ती चुकीची आहे, यू आर ऑन रॉंग ट्रॅक. पंडितजी, यू आर ऑन रॉंग ट्रॅक. त्याच्यासाठी त्यांनी उदाहरण दिलं कसे मनसुबे आहेत. नेफा, नॉर्थ ईस्टर्न फ्रंट अलायन्स, नेफा म्हणजे तिकडचा अरुणाचलचा भाग, त्याला पूर्वी नेफा म्हणायचे. आजचा आपला पूर्वांचल कसा चीन घुसपैठ करतोय, सगळ्या हालचालींचा एक रिपोर्ट पंडित जवाहरलाल नेहरूंना लिखित स्वरूपात, पत्र स्वरूपात, अलार्म म्हणून, वॉर्निंग म्हणून पाठवणारे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल. पण आमचे ते सगळे ऑक्सफर्डमधून शिकून आलेले होते. शांततेचे कबूतर, पांढरे कबूतर उडवण्यात फलता आनंद होता त्यांना. त्यांना हे समजूनच नव्हतं राहिलं का असं काही होऊ शकते. आणि ते एकदम म्हणजे कसं, आता पॅरिसलेच जर कपडे धुवायला जात होते तर मग आता विचारच काय करावं आपण. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे दुर्लक्ष केलं. आणि 1962ला 12 वर्षानंतर चीननी आपल्यावर आक्रमण केलं. आदल्या 6 महिने हो ची मिन्ह, ते जे त्यांचे राष्ट्रपती होते त्यावेळेसचे, नाही दुसरे होते, मला नाव नाही आठवत आहे, जे कोणी असतील, त्या राष्ट्रपतींच्या गळ्यात गळे घालून त्या शांघायमध्ये हे कबूतर उडून राहिले होते हिंदी चीनी भाई भाई नावाखाली. आणि तो हिंदी चीनी भाई भाईवाला चीन, ज्याच्याबद्दलची वॉर्निंग सरदार वल्लभभाई पटेल देऊन निघून गेले होते 15 डिसेंबर 1950ला, तेच घडलं. आणि मग आमची तयारी नाही, आमच्या फौजांच्या पायातून रक्त आलं. कारण त्यांना जे बूट दिले होते त्याचे खिळेही नीट, त्या बर्फाळ प्रदेशात चालण्यासाठी जे खिळ्याचे बूट लागतात तेही नीट तयार केले नव्हते. एवढं झपाट्यानं आक्रमण झालं म्हणून त्या फौजा पाठवावं लागल्या. बर्फावर आमच्या फौजेचं रक्त सांडलेलं हे युद्ध या भारताने पाहिलं, पंडित जवाहरलाल नेहरूंनी. दूरद्रष्टा आणि दूरदर्शी पत्र जर का पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्याच वेळेस लक्षात घेतलं असतं, सावध होऊन जर का ते वागले असते तर हा दिवस आला नसता. याच्यातही अजून एक गोष्ट घडली, अमेरिका आपल्या बाजूनी. आता पहा बरं तुम्ही गंमत, जे कोणी थोडेसे अधिक वाचन करणारे किंवा वाचण्यामध्ये स्वतःला थोडीशी उत्सुकता ठेवणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी माझा हा प्रसंग आहे. आज या क्षणाला युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये आजही आम्हाला स्थान नाही आहे. समजून राहिले तुम्ही? आणि त्या सिक्युरिटी काउन्सिलचं काय महत्त्व आहे हे मी सांगण्याची गरज नाही. युनोच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये आम्हाला आजही स्थान नाही. आम्हाला वारंवार लॉबिंग करावं लागते, 4 देश पकडावं लागतात, त्यांच्याकडून उदो करून घ्यावं लागतो, त्यांच्याकडून समर्थन मागावं लागते की नाही भारताला सुरक्षा परिषदेमध्ये युनोच्या स्थान द्या. आजही मिळालेलं नाही. पण हे युनोमध्ये आपल्याला सुरक्षा परिषदेमध्ये स्थान मिळण्याचं चालून आलं, निमंत्रण चालून आलं. कारण काय, चीनने खूप मोठी, ज्याला म्हणता एक मोठी चूक केली. तिथे असलेल्या लोकशाहीला बाजूला सारत चीन कम्युनिझमकडे वळाला आणि सगळ्या त्यावेळेसच्या सिक्युरिटी काउन्सिलच्या लोकांनी चीनला सिक्युरिटी काउन्सिलच्या बाहेर काढलं. त्याच्यात अग्रेसर होता अमेरिका. आणि अमेरिकेने असं म्हटलं भारताला की तुम्ही
आता येऊ शकता, तुम्ही फक्त आवेदन पाठवा, आम्ही तुमच्या बाजून मतदान करतो आणि तुम्हाला सिक्युरिटी काउन्सिलमध्ये आतमध्ये घेऊन घेतो. पोकळ स्वदेशी नीती, आपला विदेशी नीती, कुठलाही दूरदृष्टीचा विचार नाही. पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान आहेत, पुन्हा तीच ऑक्सफर्डची मानसिकता. आणि पंडित जवाहरलाल नेहरू ह्या आलेल्या निमंत्रणाकडे ढुंकूनही पाहत नाही. सिक्युरिटी काउन्सिलमध्ये तुमचा सहभाग होऊ शकतो याची त्यांना जाणीव होती का नव्हती मला माहीत नाही. पण हे उत्तम आलेलं, ज्याला म्हणता येईल की एक निमंत्रण, आपण ताकदवर होणार होतो, त्याला लाथाडलं जर कोणी असेल तर एका अर्थाने पंडित जवाहरलाल नेहरूंच्या या दूरदृष्टी नसलेल्या स्वभावामुळे. आणि कोणी पत्र लिहिलेलं होतं? पंडित जवाहरलाल नेहरूंना सरदार वल्लभभाई पटेलांनी. आणि म्हणून आपल्याला मला सांगायचं आहे की या देशाचा जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल, पुन्हा वारंवार लोक इतिहास लिहितात, सिनेमे तयार होतात, बायोपिक तयार होतात, आपल्या सगळ्यांना विनंती आहे माझी की सरदार वल्लभभाई पटेलांच्या ह्या अशा 4-5 गोष्टी ज्या मी काही सांगितल्या, ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्याच्या बरोबरीनं आत्ता कुठं सकाळी का दुपारी, हां, त्या मणिप्रभा हॉटेलमध्ये वाशिममध्ये आज मी दौऱ्यावर होतो, येताना तिथे जेवलो तर माझ्यासोबत जे सहकारी होते ते म्हणे तुम्ही आईस्क्रीम घेता का? माझ्या तोंडून सहज निघून गेलं, अमूलचं आईस्क्रीम असेल तर मी घेतो म्हटलं, नाही तर मी घेत नाही. मला ते आवडते बाकीचे फ्लेवर. अमूलच्या आईस्क्रीमचं असं आहे की त्याच्यामध्ये अंडं राहत नाही आणि बाकीची जिलेटिन राहत नाही, ते प्युअर दुधाचं आईस्क्रीम आहे आणि ते फ्रोझन हे नाही आहे, क्रीम नाही आहे, ते खऱ्या अर्थाने दुधाचं आहे, म्हणून मी ते मागवतो. आत्ताचा उल्लेख याच्यासाठी आहे, सरदार वल्लभभाई पटेल फावल्या वेळात काय करत होते, जेव्हा कामाचा बर्डन नव्हतं किंवा एकदम कुठलं आंदोलन वगैरे नव्हतं. 2 प्रसंग मी तुम्हाला सांगतो की फावल्या वेळात छत्रपती शिवाजी महाराज, बिस्मार्क यांच्याशी तुलना होऊ शकते सरदार वल्लभभाई पटेलांची. काय केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी? छत्रपती शिवाजी महाराजांनी शांततेच्या काळात सिंधुदुर्गसारखे दुर्ग बांधले, पाण्याच्या योजना केल्या, गड किल्ले जबरदस्त पक्के केले, शत्रू काय काय करू शकतो याच्यावर अभ्यास केला आणि या शांततेच्या काळामध्ये सुद्धा राष्ट्राच्या उभारणीसाठीचं काम केलं ते छत्रपती शिवाजी महाराज. मग फावल्या वेळात यांनी काय केलं? पॅरलल आहे, समांतर उदाहरण आहे. आम्ही जे म्हणतो की स्थानिक स्वराज्य संस्था, आता तुमच्याकडे निवडणुका होऊ घातल्या आहे नगरपालिकेच्या, माझ्या माहितीप्रमाणे ही अवर्ग नगरपालिका असेल. एखाद्या नगरपालिकेचं उत्तम नियोजन कसं केलं पाहिजे याचा वस्तुपाठ सरदार पटेलांनी घालून दिला. ते स्वतः अहमदाबाद म्युन्सिपालिटीचे नगराध्यक्ष झाले वर्ष 1926. आणि मग लोकोपयोगी कामं कसे केले पाहिजे लोकांच्या हिताचे ते तिथं घालून दिलं. आणि दुसरं एक मोठं काम आपण उपकार मानले पाहिजे की ज्या चळवळीने स्त्रियांना स्वाभिमान दिला, ज्या चळवळीने या देशाची अर्थसत्ता अजून मजबूत करण्यासाठी आपलं योगदान दिलं, ज्या चळवळीने ज्यांना ज्यांना म्हणून चेहरा नव्हता, ज्यांना ज्यांना म्हणून ओळख नव्हती, अशा सामान्य शेतकऱ्यांना ज्या चळवळीने ताकद दिली, चेहरा दिला, लढण्याचं सामर्थ्य दिलं, ती अमूलची चळवळ जिवंत करण्याचं, ती मरायला टेकणार होती, त्याला जिवंत करण्याचं काम. आणि आज जे अमूलचं दूध, अमूलचं चीज, अमूलचं आईस्क्रीम, अमूलचं पनीर, अमूलची लस्सी, अमूलचं ताक केवळ भारतात नाही तर जगात लोकप्रिय झालं, ते वल्लभभाई पटेलांचं शांततेतलं काम आहे. आय टू हॅड अ ड्रीम, माझंही एक स्वप्न होतं नावाचं. वर्गीस कुरियन यांच्या जीवनावर. वर्गीस कुरियन कोण होते? ज्यांना ज्यांना मोठं व्हायचं आहे कुटुंबात, समाजात, देशात, राष्ट्रात, कोणत्याही सिस्टीममध्ये, त्यांनी गुणग्राहकता शिकली पाहिजे. ज्यांच्यामध्ये क्षमता नाही, जे कानाला लागणारे आहेत, जे हाजी हाजी करणारे आहेत, अशा लोकांना जर तुम्ही ठेवाल, तुमची उंची तर 5 फूट कमी होईल. पण तुम्ही जर उत्तम माणसं उभे केले आणि तुम्ही काही करायला गेलात तर काय घडू शकते त्याचं उदाहरण आहे. कोण होते? वर्गीस कुरियन, ज्यांनी अमूलची पूर्णपणे मुहूर्तमेढ केली.
स्वातंत्र्यपूर्व काळात. मद्रास IIT मधून शिकून आलेला माणूस जॉन मथाई नावाचे जे त्यावेळेसचे एक सेक्रेटरी होते, त्यांचा हा भाचा वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू हे सगळे बसलेले आहेत. आणि ते मथाई आपल्या भाच्याला घेऊन येतात आणि हा म्हणतो की टेक्नॉलॉजीमध्ये खूप चांगला आहे आणि आपल्याला ज्या काही बाकी गोष्टी करायच्या आहे, काही संस्था, याच्यासाठी याचा विचार करा. हा उच्च विद्याभूषण आहे आणि हुशार आहे. काय म्हटलं सरदार वल्लभभाई पटेलांनी? कारण त्यांना माहीत होतं की जी खेडा डिस्ट्रिक्टमध्ये आनंद नावाची संस्था आहे, आनंद, जिथे हे दूध कलेक्शन होत होतं, तिथे मोठ्या प्रमाणावर गडबडी आणि तिथं मोठ्या प्रमाणावर धाकधपटमध्ये ती चळवळ संपत आलेली होती. त्यांनी विचारलं, का हो डेअरी टेक्नॉलॉजीमध्ये काही तुम्हाला इंटरेस्ट आहे का? माझं मत असं आहे की या देशाचं भाग्य बनवणारी चळवळ अडचणीत आलेली आहे, तुम्ही त्याचं, तेव्हा त्याला काही अमूलचं नाव नव्हतं किंवा आनंदचं नाव नव्हतं, पण माणूस हेरला आणि माणूस योग्य ठिकाणी बसवला. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, I too had a dream नावाचं एक साळवी नावाच्या महिलेने लिहिलेलं पुस्तक आहे वर्गीस कुरियनच्या जीवनावर. विश्वास बसत नाही आपला, कारण की सत्ता एवढी प्रभावी असते आणि सत्तेमुळंच सगळं होते असं मानणारा जो आपला वर्ग आहे, त्याला हे कदाचित पचणार नाही, रुचणार नाही, पण हे सांगितलं पाहिजे. अमूलच्या कारखान्यांना, अमूलच्या फॅक्टरीला गुजरातमध्ये जर का भेट द्यायची आहे तर पंतप्रधानालाही वर्गीस कुरियनला पत्र लिहावं लागायचं की बा मी कधी येऊ. अतिशयोक्ती वाटेल. लालबहादूर शास्त्री वेश बदलून या अमूलच्या चळवळीच्या वेगवेगळ्या खेड्यांमध्ये गेले. आज सगळ्यात जास्त कॉपरेटिव्हमधलं दूध संकलन करणारी जगातली एकमेव संस्था आहे, ती म्हणजे अमूलची चळवळ. जगातली. कॉपरेटिव्ह काय असतं, सहकार काय चमत्कार करू शकतो सामान्य माणसाच्या जीवनात, जर का तिथे भ्रष्टाचार नाही, जर का तिथे गुणवत्तेला किंमत आहे, जर का तिथे माणसांची किंमत आहे, तर चळवळी किती वर जाऊ शकतात याचं जिवंत उदाहरण आहे अमूलची चळवळ. लालबहादूर शास्त्री त्या अमूलच्या त्या क्षेत्रामध्ये, आणंद जिल्ह्यामध्ये वेश बदलून गेले. काय आदर वर्गीस कुरियनबद्दल. जेव्हा आपण ते पुस्तक वाचतो अंगावर काटा येतो आपल्या, की एक माणूस त्याच्या वन लाईफ वन मिशन, एकच जीवन आणि एकच लक्ष, ज्याचा पुनरुच्चार हा स्वामी विवेकानंदांनी केला होता वारंवार, की जीवनामध्ये काय बाकी 17 पकड कामं करू नका, वन लाईफ वन मिशनवर चला. वर्गीस कुरियन सरदार पटेलांच्या कामावरून वन लाईफ वन मिशनला जुळल्या गेले आणि आज जगातली रिसर्च करावी आणि जगामध्ये मान्यता प्राप्त एक चळवळ जिनी डंका वाजवला आहे युरोपमध्ये, जिनी डंका वाजवला आहे US मध्ये, अमेरिकेमध्ये, त्या चळवळीचं नाव आहे अमूल. कारण योग्य ठिकाणी योग्य माणूस. आपल्या घरातही अशा पद्धतीने, म्हणून मी काय म्हणतो, फावल्या वेळात पटेल काय करत होते याचा एक वेगळा सेक्शन होईल. 2च उदाहरणं मी तुम्हाला सांगितले. ते अहमदाबाद म्युन्सिपाल्टीचे अध्यक्ष झाले आणि दुसरी अमूलची चळवळीला त्यांनी चालना दिली. दादागिरी सगळी मोडून काढली. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आज इथून गेल्यानंतर मी आलो, मी बोललो, मला आवडतं जायला, मला बरं वाटलं, मी आपल्यासमोर विषय मांडला, पण हा विषय म्हणजे स्वल्पविराम आहे, हा पूर्णविराम नाही. सरदार पटेलांच्या जीवनाकडे आपल्याला सकारात्मक दृष्टीनं जे जे काही केलेलं आहे, मी वानगी दाखल काही उदाहरणं सांगितले, शेकडोनी. त्यांच्या संपूर्ण जीवनावरचे 10 व्हॉल्यूम्स आहेत आणि एक व्हॉल्यूम 700 पानांचा आहे, एक भाग 700 पानांचा. आणि म्हणून आज जे बोलल्या जातं, थोडं लायटर मूडमध्ये घ्या, त्याला फार असं हे करू नका, पण कॅन यू इमॅजिन, देश स्वतंत्र होणार याची चाहूल लागलेली आहे, नाही ते आता काळ्या दगडावरची पांढरी रेष झालेली आहे. आणि मग महात्मा गांधींनी बैठक बोलवली आहे. आता काँग्रेसचा अध्यक्ष मौलाना अब्दुल कलाम आझाद खूप वर्ष झाले अध्यक्ष आहेत, आता काँग्रेसचा अध्यक्ष बदलायचा आहे.
आणि काँग्रेसचा अध्यक्ष बदलून नवा अध्यक्ष करायचा आणि जो काँग्रेसचा अध्यक्ष राहील तोच स्वतंत्र भारताचा पंतप्रधान राहील. हे त्यांचं वाक्य आहे, त्यांचंच वाक्य आहे. 15 प्रॉव्हिन्सेस होते तेव्हा, 15 प्रांत होते काँग्रेसचे त्या काळामध्ये. त्या काँग्रेसच्या 15 प्रांतांपैकी 12 प्रांतांच्या अध्यक्षांनी नाव सुचवलं होतं सरदार वल्लभभाई पटेलांचं. काही आम्हाला काँग्रेसचे अध्यक्ष पाहिजे. तिघांनी आचार्य कृपलानींचं नाव सुचवलं होतं. मेजॉरिटी कोणाच्या बाजूने होती? सरदार वल्लभभाई पटेलांच्या. घडलं काय? पंडित जवाहरलाल नेहरूंचं नाव समोर आलं, ते पंतप्रधान झाले. आज जे बाहेर ओट चोरी बोलून राहिले ना, ओट चोरी होगी. माझं तर म्हणणं असं आहे की पहिली ओट चोरी जर स्वतंत्र भारतात कोणी केली असेल तर ती जवाहरलाल नेहरूंनी गांधींच्या माध्यमातून हे 12 ओट पळवले आणि सरदार वल्लभभाई पटेलांना पंतप्रधान होण्यापासून परान्मुख केलं. याच्यापेक्षा तर काही मोठी चोरी होऊ शकत नाही. डोंट टेक वेगळ्या अर्थाने घेऊ नका. मी कुठल्याही पद्धतीनं हा विषय जास्त राजकीय करू इच्छित नाही, पण हे उदाहरण काय सांगते तुम्हाला. आणि म्हणून JRD टाटा जे या देशाचे मोठे उद्योजक होते, त्यांचा इंटरव्ह्यू घेतला ना. हा इंटरव्ह्यू फार पूर्वीचा आहे, 30 वर्षापूर्वीचा. त्यांना विचारलं की देशाच्या स्वातंत्र्य लढ्याबद्दल तुमचं काय मत आहे. बोलता बोलता त्यांनी काय 10-20 प्रसंग सांगितले. त्यात त्यांनी म्हटलं की मी कधी कधी इमॅजिन करतो, मी कधी कधी असं मनात आणतो, एक कल्पना लढवतो की समजा उलटं झालं असतं. नेहरू वयस्क म्हातारे असते आणि सरदार वल्लभभाई पटेल तरुण असते त्यावेळेसच्या गणितामध्ये. हे मी नाही म्हणत आहे, JRD टाटांचं वाक्य आहे. सगळ्या पुस्तकांमध्ये त्यांच्या प्रसिद्ध आहे. एकीकडे आपल्या आर्थिक समृद्धीचा विचार मांडणारे सरदार वल्लभभाई पटेल, म्हणून असं त्या काळात त्यांच्यावरही आरोप झाले जे आजच्या नेतृत्वावर होतात. आजच्या भाषेमध्ये ते अदानी अंबानीवाले आहे. तर त्या काळामध्ये सरदार पटेलांवरही हाच आरोप झाला. त्यांनी एकच सांगितलं, आणि कदाचित ते गुजरात कनेक्शन असेल बा असं मला वाटते, कारण हे गुजरातमधले आणि आजचे गुजरातमधले. त्यामुळे मला असं वाटते सरदार पटेलांनी फार निक्षून सांगितलं. सरदार पटेलांनी एका ठिकाणी स्पष्ट लिहिलं आहे का मी चरख्यावर सूत कातण्याचा मी सन्मान करतो, आदर करतो, पण त्या चरख्यावर सूत कातण्याने देशामध्ये खूप काही आर्थिक क्रांती येईल या विचाराचा मी नाही, जेव्हा गांधी जिवंत होते त्यांच्या तोंडावर सांगणार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की या त्यावेळेसच्या 41 कोटी, आज 141 कोटी, 100 कोटीने आमचा देश वाढला. 41 कोटींचा देश असतानाही सरदार वल्लभभाई पटेल बोलले की या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योगांना चालना दिल्याशिवाय, त्या उद्योगांचं नातं खेड्यापाड्यांशी जोडल्याशिवाय या देशाची प्रगती नाही. आणि म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, याकत अली, मला नाव विसरून आलो मी, तुम्ही समजून घ्या, आता मला एक्झॅक्ट नाव येऊन नाही राहिलं, पण तो कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये मुस्लिम लीग जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याच्या आपलं स्वातंत्र्यापूर्वी सामील झाली, जे अंतरिम सरकार बनलं, त्यातला फायनान्स मिनिस्टर याकत अली. याकत अलीने एक बजेट बनवलं आणि या बजेटला प्रचंड मोठा विरोध केला स्वतः पटेलांनी. पटेलांच्या घरी नेहरू गेले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही हे स्वतंत्र भारताचं बजेट पास करा, तुम्ही कशाला अडवून राहिले. पटेलांनी बजेटचे कागद उघडले, फिरवले आणि त्यांना सांगितलं हे वाचलं का तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरू काय लिहिलेलं आहे. या काँग्रेसच्या चळवळीला मोठं योगदान करणारे कोण? बिर्ला. या काँग्रेसच्या चळवळीला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देणारे उद्योग घराणे, या सगळ्यांच्या
जे काही ते माल उत्पन्न करतात त्यातलं प्रॉडक्ट काढतात, जो काही ते असेल त्याच्यावर किती टॅक्स लावलेला आहे. आणि हा टॅक्स लावणं याचा अर्थ काँग्रेसची चळवळ जी आहे ती निस्तेमाल करणं. कारण घनश्यामदास बिर्ला म्हणजे बिर्ला भवनमध्येच गांधीजी राहायचे. आता हे तर काही कधी अदानीच्या घरात राहत नाही. मुद्दाम सांगू राहिलो मी तुम्हाला, मला काही समर्थन नाही करायचं आहे, पण मला हे सांगायचं आहे की उद्योग आल्याशिवाय हे देशाचं आपलं जे इकॉनॉमीचं तंत्र आहे, अर्थव्यवस्था जी आहे, हां त्यातला बॅलन्स सांभाळणं वगैरे वगैरे सगळ्यांचं काम आहे, ते पाहतील. मला आपल्याला हे सांगायचं आहे की मोठ्या प्रमाणावर उद्योगाला चालना देणं, इकॉनॉमी नीट करणं. तुम्ही विचार करा की 41 कोटीचा देश असतानाही तीच सोच, आणि आज 41 कोटी झाल्यानंतरही त्याच ज्याला म्हणता येईल की एक मानसिकतेचं तुम्हाला आम्हाला दर्शन होते. आणि म्हणून आपल्याकडे जी हीन भावना आहे ना लोकांकडे उद्योगाकडे पाहण्याची आणि उद्योगपत्यांकडे पाहण्याची, ती आपण सगळ्यांनी बंद केली पाहिजे. आणि मी केवळ एक काही दोन नावं नाही म्हणत आहे. महिंद्रा काय काम करतात, टाटा काय काम करतं, आपल्या डोळ्यात पाणी येईल, आपल्याला आपली स्वतःची लाज वाटेल. रतन टाटा ज्या दिवशी वारले त्या दिवशी मी मुंबईत होतो. राजकीय ओळख असूनही शॉर्टकटमध्ये दर्शन घेण्याची, अंत्यदर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध असतानाही मी 4 तास लाईनमध्ये राहून रतन टाटांचं अंत्यदर्शन घेतलं. का? आज टाटा ट्रस्टच्या माध्यमातून या आमच्या शेतकऱ्यांना, या विदर्भातल्या शेतकऱ्यांचा आत्महत्येचा आकडा जो जास्त आहे, त्या आत्महत्या झालेल्या कुटुंबांना पायावर उभं करण्याचं काम गाजावाजा न करता, कुठेही प्रसिद्धीत न येता टाटा ट्रस्टच्या प्रॉफिटमधून चालतं. आणि मला तुम्हाला सांगू द्या, टाटा ट्रस्टमध्ये येणारा पैसा हा टाटांच्या कंपनीतून येतो. एक लक्षात घ्या तुम्ही. हू वेअर टाटाज, हू आर टाटाज, कोण होते टाटा, कोण आहेत टाटा, हे तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे. या विदर्भामध्ये, या 5 जिल्ह्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्या विधवांचं कुंकू पुसल्या गेलं. त्यांना स्वाभिमान देण्यासाठी टाटा ट्रस्ट मुंबईहून येऊन इथे काम करतो आहे. किती जणांना माहिती आहे? त्यांच्या प्रॉफिटमधून काम करतो. किती जणांना माहिती आहे? कॅन यू इमॅजिन? टाटाच्या प्रत्येक कंपनीत होणारा प्रॉफिट, त्यातला 80% पैसा, प्रॉफिटच्या 80% पैसा हा टाटा ट्रस्टच्या अकाउंटला येतो. तिथून ते खर्च होतात. आणि हे करण्यामागे प्रेरणा जी आहे ही वल्लभभाई पटेलांची आहे. कशी? आपल्याला ऊर भरून येतो. म्हणून मी माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदा जेव्हा गाडी घ्यायचा विचार केला, मी टाटा इंडिगोच घेतली. माझ्या घरी जे मीठ येते ते टाटाचंच येते. ते काय, ते चॅनल लावायचं काम पडलं तर मी टाटा स्कायच घेतलं. मी घेतलं, माझ्यापुरतं ठरवलं आहे मी. का? एका बैठकीचा उल्लेख करतो आणि संपवतो. बैठक चालू आहे टाटा सन्सची. JRD टाटा, चुकलं, हो बरोबर, JRD टाटा त्या बैठकीचे चेअरमन समोर बसले आहेत. सुमंत मुळगावकर मग बसलेले आहेत, ऋषी मोदी, मग तिकडे नानी पालखीवाला. हे बोर्ड आहे, टाटा सन्सचं बोर्ड आहे, संचालक मंडळ आहे. आणि विषय चालू आहे की आलेल्या प्रॉफिटमधून काय करायचं. कुणी म्हणे आता दुसरा कारखाना तिथे उभारू, कुणी म्हणे तिसरा कारखाना इतकं किटकं करू. झारखंडमध्ये आजच्यामध्ये तेव्हाच्या बिहारमध्ये आधीच पोचले होते टाटानगरला. टाटांचा स्टीलचा प्लॅन्ट तिथंच सुरू झाला होता. अजून काहीतरी करू, अजून रोजगार निर्माण करू. सगळ्यांचं मत ऐकून घेतल्यानंतर आपला JRD टाटांकडे विषय आला. JRD टाटांना विचारलं गेलं काय केलं यावेळेस. म्हणजे बाकीचं सगळं ठीक आहे, पण एक त्या काळात, ही 70ची गोष्ट सांगतो आहे मी तुम्हाला, 70च्या दशकातली गोष्ट. काय म्हटलं JRD टाटांनी की हा जो आम्हाला नफा झालेला आहे, या नफ्यावर केवळ आमचा हक्क नाही आहे.
या देशातल्या जनतेचा हक्क आहे, मजुरांचा हक्क आहे, त्यांचा घाम त्यांचं रक्त गाळलं गेलेलं आहे आणि म्हणून आम्हाला प्रॉफिट होतो आहे. म्हणून मी तुम्हाला एक छोटीशी सूचना करतो की या भारतातलं संगीत, मी परेळकर दाम्पत्याचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आज कारंजा नाही, महाराष्ट्र नाही, भारत नाही, वर्ल्ड क्लास व्हिडिओ मी पाहिला. असा इतका गुणवत्तापूर्ण आणि इतका चांगला व्हिडिओ ज्याच्यामध्ये आमचं अध्यात्म आहे, आमचं संगीत आहे, आमची रागदारी आहे, आमचं पुराण आहे. एका छोट्या व्हिडिओमधून सगळ्या अँगलने आम्हाला दर्शन झालं. आज JRD टाटा म्हणाले की या प्रॉफिटमधून आम्हाला या देशाच्या संस्कृतीचा काही विचार करता येईल का पहा. कोणाला काहीच समजे नाही म्हणजे काय, आणि देशाच्या संस्कृतीचा आणि कारखान्याचा काय संबंध. त्या कारखान्यात निर्माण झालेल्या प्रॉफिटवर संस्कृतीचा काय हक्क. सगळ्यांनी कडाडून विरोध केला. ऋषी मोदी, नानी पालखीवाला, सुमन पिळगावकर सगळ्यांनी विरोध केला त्या संचालक मंडळाने. टाटा त्यांच्या खुर्चीमधून उभे राहिले आणि सांगितलं, पहा आम्ही पारशी जगाच्या कानाकोपऱ्यातून हाकलल्या गेलो, इराणमधून बाहेर पडलो, कुणी आम्हाला घेतलं नाही. आमच्यावर अनन्वित अत्याचार झाले, आमच्या महिलांच्या छळवणुकी झाले, अपमान झाले, बलात्कार झाले. आम्ही आसरा मागत मागत सुरतला आलो. पहिलं पाऊल आमचं या भारत भूमीवर सुरतमध्ये पडलं. सुरतच्या राजाने आम्हाला आश्रय दिला. तिथून आमच्या भरभराटीला सुरुवात झाली. आम्ही वेगळं अस्तित्व घेऊन जगलो नाही. या भारताच्या संस्कृतीमध्ये दुधात जशी साखर मिळावी तसे आम्ही पारसी सामील झालो. आम्ही आमचं स्वतःचं अस्तित्व नाही ठेवलं आणि आम्हाला या भारत भूमीने जे दिलं आहे जगातल्या कानाकोपऱ्यातल्या कोणत्याही देशाने दिलं नाही. हे इतके उपकार या भारत भूमीचे आहे आणि म्हणून इथलं संगीत, इथलं काव्य, इथलं साहित्य, इथलं नाटक हे सगळं जिवंत राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी मी ही सूचना करतो आहे की नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स जे एअर इंडिया बिल्डिंगच्या मागे आहे, आजही दिमागदारपणे उभा आहे, त्या NCPAची स्थापना, नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सची स्थापना त्या प्रॉफिटमधून झाली, ज्याच्यात आजही तुमचं आमचं कथ्थक असेल, कथकली असेल, भरतनाट्यम असेल, तबला असेल, जे जे म्हणून भारताचं आहे ते प्रिझर्व करण्याची ताकद ते NCPA तुम्हाला मला देते. हा चमत्कार कुणी जर शिकवला होता तर ते होते सरदार वल्लभभाई पटेल, ज्यांनी हा संस्कार दिला की त्या प्रॉफिटवर अधिकार फक्त उद्योग समूहाचा नाही, त्या प्रॉफिटवर अधिकार या जनतेतल्या प्रत्येक घटकाचा आहे. हे होते सरदार वल्लभभाई पटेल. हे हिडन आहे, या गोष्टी समोर येत नाही. लोह पुरुष, लोह पुरुष, लोह पुरुष. मला काही कोणा धार्मिक याला विरोध नाही. मी स्वतःच हिंदुत्वाचा पुरस्कर्ता आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांवरच प्रेम करतो. या देशातल्या सगळ्या नागरिकांना आम्ही आपलं मानतो. त्यामुळे तो, आणि ते मानतो म्हणजे नुसतं उच्चारासाठी नाही, मनापासून मानतो, मनापासून जगतो. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो की आम्हाला जर का काही दिलं असेल सरदार वल्लभभाई पटेलांनी तर ती राष्ट्रीय दृष्टी दिली, तो राष्ट्रीय संस्कार दिला, ते राष्ट्रीय भावना कशात असते, कशी जोपासली पाहिजे, कसा त्याचा आविष्कार केला पाहिजे, हे जर कोण्या एका माणसाने तुम्हाला आम्हाला शिकवलं असेल तर त्याचं नाव आहे सरदार वल्लभभाई पटेल. आणि म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की हे टाटा आम्ही वाचले पाहिजे. हे सरदार वल्लभभाई पटेल आम्ही वाचले पाहिजे. आणि याच्या मागची प्रेरणा जी आपली आहे ती सुरेश भटांच्या कवितेसारखी पाहिजे. काय म्हणून गेले सुरेश भट? खूप सुंदर कविता आहे, त्यातल्या 2 ओळी आहे, त्या आपल्या मनावर कोरून ठेवल्या पाहिजे. हे जो काही मी श्वास घेतो, हा सोडतो, आज तुम्ही मला काहीतरी सत्कार केला, तुम्ही मला हे दिलं, हे कुणामुळे आहे? हे या मायबाप समाजामुळे आहे. आज मला जी काही छोटी मोठी किंमत आहे ती या समाजामुळे आहे. हा समाज माझं कोणीतरी आहे, या समाजाचं मी काही देणं लागतो.
म्हणून मी आज माझे वडील वारले तेव्हा मी 15.5 वर्षाचा होतो. कोणी शिक्षण करून द्यायला तयार नाही. काही समाजातले बांधव पुढे आले. महिन्यातल्या 60 वेळच्या जेवणाची सोय लावली, दिवसाच्या 2 वेळची. त्या समाजाचे माझ्यावर उपकार आहेत. असे अनेक जण समाजाचे उपकार घेऊन पुढे चाललेले आहेत. मी एकटाच नाही. हा समाज पाहायला शिकवलं याच समाजाने. आणि मग या समाजात काय आहे? या समाजामध्ये दुःख आहे, या समाजामध्ये सुख आहे तर दुःखही आहे, या समाजामध्ये कमतरता आहे, या समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर अभाव आहेत. आम्ही पुढे निघालो. दिनेश सूर्यवंशी 15.5व्या वर्षी वडिलांचं छत्र गायब झालं. आई शिकवण्याच्या मनस्थितीत नाही, तिची तेवढी ताकदही नाही. आज जो तुमच्या पुढे MSc म्हणून आणि प्रोफेसर म्हणून आणि मोठ्या कोणत्या राजकीय पक्षामध्ये काम करताना दिसतो, त्याचं कारण समाज आहे. आणि मग हा दिनेश सूर्यवंशी प्रोफेसर झाला. कुणी एखादा अतुल इंगळे नायब तहसीलदार झाला. कुणीतरी एक मंत्रालयामध्ये अधिकारी झाला, कोणी उद्योजक झाला. आता आमची जबाबदारी काय? सुरेश भटांच्या त्या 2 ओळी आहेत. ते लोक होते वेगळे, घाईत जे गेले पुढे. डॉक्टर झालो, प्रोफेसर झालो, उद्योजक झालो, एका अर्थाने प्रतिष्ठित झालो, संपन्नही झालो. मग आता आमचं कर्तव्य काय? सुरेश भट लिहितात, ते लोक होते वेगळे, घाईत जे गेले पुढे. कोण? हे दिनेश सूर्यवंशी. काही मिळालं पुढे गेले, काही मिळालं पुढे गेले. ते लोक होते वेगळे, घाईत जे गेले पुढे. मी मात्र थांबून पाहतो मागे किती जण राहिले. आज सरदार पटेलांच्या बद्दल आम्ही स्मरण करताना सरदार पटेलांनी त्या करोडो गुजरातमधल्या गरीब लोकांचा विचार केला की जे सतत अवर्षणाला, पुराला सतत सामने जात होते. त्यांच्यासाठी अमूलची चळवळ निर्माण केली, मागे पडलेल्यांना हात दिला. आज माझ्या जीवनामध्ये जी काही छोटी मोठी प्रगती मी केली आहे, त्या प्रगतीचा अर्थ काय? त्या प्रगतीला आम्ही अर्थपूर्ण बनवणार आहे का? मिनिंगफुल बनवणार आहे का? पर्पजफुल बनवणार आहे का? उद्देशपूर्ण बनवणार आहे का? हा खरा प्रश्न आजच्या व्याख्यानमालेच्या निमित्तानं तुम्हाला आम्हाला पडला पाहिजे. नाही तर आय एम अ किंग, माय वाईफ इज क्वीन, माय हाऊस इज किंगडम, समाज जाए जहन्नुम में. नो. आज आम्ही या पद्धतीनं काय करू शकतो? छोटं मोठं त्या गरिबाला, त्या अभावग्रस्त माणसाला, त्या कुटुंबाला माझ्या रोजच्या जीवनातल्या विचाराचा छोटासा भाग देऊ शकतो का? सरदार वल्लभभाई पटेलांनी दिला. आणि म्हणून अशी चरित्र जेव्हा आपण पाहतो, वाचतो, ऐकतो, ती केवळ मनोरंजन म्हणून नाही, ती काही केवळ इन्फॉर्मेशन म्हणून नाही, ती केवळ काहीतरी ज्ञान वाढवणं म्हणून नाही, हे तर आहेच, पण याच्याही पलीकडे आहे. ते म्हणून माणूस म्हणून माझं जे कर्तव्य आहे. बाबा बोरकर बोलले होते, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बोलले, माणूस द्या माझं माणूस द्या, हे भीक मागता प्रभू दिसला. काय वाक्य आहेत ही सरदार पटेलांशी संबंधित आहे. त्यांनी जर म्हटलं असतं की मी विलायतेतून आलेलो आहे, बॅरिस्टर झालेलो आहे, कशाला पाहिजे हे मातृभूमीचं सॉंग? करतील ज्याले करायचं करतील, माझ्या काही धंदे नाही. आणि म्हणून नाही, म्हणून आपल्याला मी सांगतो की या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला आपलं जीवन अर्थपूर्ण बनवायचं. अर्थपूर्णचे दोन्ही अर्थ घ्या, कारण आपल्याला देश समृद्धही करायचा आहे पैशानी, आणि अर्थपूर्ण याचा अर्थ की जेव्हा हे 2 डोळे मिटणार आहेत, कधी ना कधी मिटणार आहे. आपण तर काही अमरपट्टा घेऊन आलो नाही, कुणीच आलं नाही इथं, आणि कुणी असेल तर त्या भ्रमात तर काढून टाका आजच्या दिवशी, आहे की नाही? त्याच्यामुळे जर का तुम्ही आम्ही एक काही जीवनाचं उद्दिष्ट मानत असू, काय म्हटलं ज्ञानेश्वर माऊलीने? आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञे तोषावे. पहिलीच ओळ आहे पसादानाची. आळंदीला आपलं ज्ञानेश्वरी पूर्ण केली,
आणि पूर्ण झाल्यानंतर मागितलेलं हे पसायदान आहे. त्याचं पहिलं वाक्य आहे, आता विश्वात्मके देवे. कुणाचं कल्याण मागितलं? विश्वाचं. आळंदीचं कल्याण नाही मागितलं, कारंजाचं कल्याण नाही मागितलं. कोणाचं कल्याण मागितलं? आम्ही तेव्हापासून विश्वाची कल्याण करणारी लोक आहोत, विश्वाच्या कल्याणाची कामना करणारे लोक आहोत. मग त्याच्यामध्ये माणूस येतो की नाही? का रेती आणि विटाच येतात नुसते? नो. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की त्या ज्या ओळी आहेत त्या ओळींना आपल्याला नीट न्याय द्यायचा असेल तर प्रत्येकाने आपलं आयुष्य जे आहे, आणि पर्टिक्युलरली मी युवा पिढीला बोलेल, मोठ्या प्रमाणावर आज युवक आहेत इथे, आणि म्हणून मी म्हटलं की डोळे तर कधी मिटणारच आहे ते, की आपण काही अमरपट्टा घेऊन आलेलो नाही आहे. पण असं म्हणतात, आणि हॉर्वर्डच्या एका रिसर्चने तर आता प्रूव्ह केलं आहे, हॉर्वर्डच्या रिसर्चने प्रूव्ह केलं आहे की जेव्हा तुम्ही मरणार आहे, आपलं गडबड कशी, आता डॉक्टर साहेब इथं बसले आहेत अनेक, माझे मित्र आहेत, जोपर्यंत तिकडून येत नाही की नाही, जोपर्यंत शिक्का मारून अमेरिकेतून, तोपर्यंत ते आम्हाला खोटंच वाटत राहते, ते आम्हाला पटतच नाही. हे आपल्याकडे आधीच सांगून ठेवलं आहे, पण आता हॉर्वर्डनं म्हटलं म्हणून ते प्रूव्ह झालं. तोपर्यंत आम्ही काही मानत नव्हतो. आता ते हॉर्वर्डचं विद्यापीठ असं सांगते, त्यांचे रिसर्च जर्नल्स असे सांगतात की मरणापूर्वी कमीत कमी 40 मिनटं, आणि मग तुमचं जीवन कसं घडलं आहे त्याच्यावर आहे. काही काही लोकांना 2-2 दिवसपर्यंत तो साक्षात्कार होत राहतो, असं त्यांचं मत आहे. आणि एक सुंदर पुस्तक आहे, मेनी लाईव्ज मेनी मास्टर्स. आपल्याकडे पुनर्जन्माची कल्पना आहे हिंदू धर्मामध्ये, पण आपलाही विश्वास नाही आणि बाकीच्याही विश्वास नाही. अमेरिकेमध्ये एक सायक्लिस्ट आहे, तुम्ही ते पुस्तकाचं नाव लिहून घ्या, मेनी लाईव्ज मेनी मास्टर्स. एका बाईला आपले मागचे 23 जन्म आठवतात, आजही अमेरिकेत आहे. तिच्यावर त्या सायक्रेटिस्टने प्रयोग केला आणि पाहिलं की तिला सगळेच जन्म आठवून राहिलेले आहे. मग असं जर का असेल, हे जर प्रमाण मांडलं आता हॉर्वर्डचं, तर ते हॉर्वर्डचं जर्नल असं सांगते की तुम्हाला कमीत कमी 40 मिनटं, तुम्हाला जिथून समज आली तर तुमचे डोळे मिटणार आहे. या 40 मिनटामध्ये तुम्ही काय काय केलं, कसं कसं केलं, सगळा पोट चित्रपट दाखवून देते काही जणांसाठी. आणि माझी आजी, आईची आई तर याचं उत्तम उदाहरण आहे. माझी आजी वारली तेव्हा 1% यतिशोक्तीने मी साक्षीदार आहे म्हणून सांगतो, तिने 36 तास आधी सांगितलं की आता मी इतक्या वाजता जीव सोडणार आहे, तुम्ही गरुड पुराण लावा, हे लावा, ते लावा, जे काय असेल असं. कोणाला पटणार नाही, पण हे तर मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे, मी डोळ्यांनी पाहिलं आहे, अनुभवलं आहे. अतिशय आनंदात ती सांगत गेली, हे करा, ते करा, कोणी रडायचं नाही, कोणी असं नाही तसं नाही. भगवान ओशोनी जे म्हटलेलं आहे की मृत्यू हा सोहळा आहे, रडाफडाचा कार्यक्रम नाही आहे. कारण मग आत्मा अमर आहे, तर मग गेलं काय? मग शरीर ना, दुसरं काय गेलं? मग इतकं त्या शरीराची आसक्ती, शंकराचार्यांनी सांगितलं की आसक्ती नाही पाहिजे ना, अशा अनेकांनी सांगितलं. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो शेवटचं म्हणून की सरदार वल्लभभाई पटेलांचं जीवन समाजकारण, राजकारण, राष्ट्रकारण, अर्थकारण, शिक्षण सगळ्या बाबतीत आपल्याला दिशादर्शन देणारं आहे. ते कृपया आपण अवलोकावं, अनुभवावं. आणि म्हणून मी म्हणत असतो या तरुण पिढीला, मी म्हटलं ना, मग मी तर हिंदुत्ववादी आहो, मी धर्मामध्ये विश्वास करणार आहो, पण माहूरला, शेगावला, पंढरपूरला सायकली काढून आणि पैदल जाऊन आपण आपली आस्था प्रगट करूच, पण स्टॅच्यू ऑफ युनिटीला नर्मदा सागरामध्ये जाऊन, नर्मदेच्या नदीमध्ये जो लिबर्टीच्या पेक्षाही मोठा पुतळा उभा आहे, ते आमचं आशेचं स्थान आहे, ते आमचं प्रतिकात्मक असं ऊर्जेचं स्थान आहे. त्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला नर्मदा सरोवरमध्ये जाऊन अभिवादन करा, आणि अशी एक सायकल यात्रा करा, अशी एक मोटरसायकल यात्रा करा, आणि त्या माणसाच्या चरणावर डोकं ठेवून राष्ट्रकारणासाठी जे जे करता येईल त्यासाठी कटिबद्ध व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र.